हॅलो, आज मी बनवत आहे अंड्याचा केक। खूप साध्या पद्धतीने बनवत आहे बघा मी। यासाठी तुम्हाला ओव्हनची अजिबात गरज नाही। केक बनवण्यासाठी ओव्हनच असायला पाहिजे असं काय आहे का हो? म्हणजे मी तर गॅसवर केक बनवत आहे बघा। तर पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला नक्की समजेल की मी केक कसा बनवला। यासाठी काही जास्त सामग्री लागत नाही बरं का। मैदा, अंडी, लोणी, बेकिंग सोडा, टूटी फ्रुटी आणि त्याचबरोबर क्रीम एवढ्याच सामग्रीमध्ये मी हा केक बनवत आहे। इथे मी एका पातेल्यामध्ये 6 अंडी फोडून त्यामध्ये मैदा मिक्स करून मस्त फेटून घेत आहे। याला खूप फेटावं लागतं कारण की मैद्याची अजिबात त्यामध्ये गिटाळा होता कामा नये। तर यासाठी छान असं फेटून घ्यायचं आहे। आणि हो, यासाठी जी तुम्ही साखर घेणार आहात ती तुम्ही बारीक करून घ्या। तुमच्याकडे जर मोठी साखर असेल तर त्याची पिठी साखर बनवून घ्या। आणि त्यानंतर यामध्ये मी मिक्स करत आहे क्रीम, जे मी घरातच बनवलेलं आहे। यासाठी काही जास्त करायची गरज नाही आहे हो। तुम्हाला मस्तपैकी ना अर्धा लिटर जे दूध आहे ते छान असं उकळवून घ्यायचं आहे जास्त वेळ आणि ठेवून द्यायचं आहे आणि त्याचं छान असं क्रीम बनून जातं। बघा इथे माझं पूर्ण केक रेडी झालेला आहे आणि तो तुम्ही बघू शकता खूप छान असा निघाले। तुमच्याकडे जर छोटंसं पातेले असेल तर त्यामध्ये हा केक बनून जातो। यासाठी तुम्हाला मोठा कुकर लागेल किंवा मोठी कढई लागेल। त्यामध्ये छान पातेलं ठेवून द्यायचं। पातेल्याला आधी आतमधून छान असं लोणी किंवा तूप लावून घ्यायचं आणि हे मिश्रण टाकून द्यायचं आणि एक अर्धा तास तुम्हाला वेट करायचा आहे। किती छान असा केक निघतोय बघा बरं। आणि खूप छानही लागतो खाण्यासाठी आणि ओव्हनची काही गरज पण नाही लागत। बघा मी तो केक कट पण करत आहे। खूप छान असा निघाला पण आहे आणि एकदम स्पंजी असा केक झाला आहे। आता मी खाऊन पण बघते कसा झाला आहे तो। हा, दिसायला तर छान दिसतोय। आहा, खूप मस्त केक लागला मला। तुम्ही पण हा केक घरी ट्राय करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा।